महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून एक संतापजनक बातमी समोर येते। एका सेवानिवृत्त प्राचार्याने आपल्याच घरी भाड्याने राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेला 6 दिवस उलटूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। देवरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य काशीनाथ शहारे याच्या घरी पीडित मुलगी भाड्याने वसतिगृहात राहत होती। 28 एप्रिल रोजी शहारे याने माझ्या पत्नीच्या साडीला प्रेस करून दे या बहाण्याने या मुलीला बोलावले। त्यानंतर तिला जबरदस्तीने खोलीत नेऊन पैशांचे आमिष दाखवत तिच्या मनाविरुद्ध गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला। पीडित मुलीच्या तक्रारीवरून देवरी पोलीस ठाण्यात आरोपी काशीनाथ शहारे विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र घटनेला 6 दिवस होऊनही आरोपी फरार आहे। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत आणि लवकरच त्याला अटक केली जाईल। राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना एका शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीकडून असे कृत्य घडल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। आता पोलीस या नराधमाला कधी जेरबंद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याच्यामध्ये देवरी पोलीस स्टेशनला 24 तारखेला हा विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये ॲक्च्युली 20 तारखेलाच ते तक्रार प्राप्त झाली होती देवरी पोलीस स्टेशनला, परंतु ते काही कारणास्तव जे पीडिता आणि त्यांचे कुटुंबियांनी ते तक्रार त्या दिवशी दाखल करण्यास मनाई केली होती। परंतु तरी पण आपण 2-3 दिवस थोडा पाठपुरावा करून आणि पीडिता ही कोरचीची आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, तर तिच्या घरी आपण मग एक महिला आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून त्यांना कन्व्हिन्स करून शेवटी ह्या 24 तारखेला आपण गुन्हा दाखल केलेला आहे। आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला दाखल होण्यामध्ये त्याला वेळ मिळाला, म्हणजे ज्या दिवशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्या दिवशी त्याला पण चौकशीला बोलवलं होते, परंतु दाखल केला नाही पीडितेने। तर हे पुढचे 2-3 दिवस ते वेळ मिळाल्यामुळे तो तिथून देवरीमधून फरार झालेला आहे। ते सुद्धा आपण त्याच्या मार्गावर आपली सर्व पथके आहेत, त्याचं लोकेशन वगैरे आपण ट्रॅक करणं चालू आहे आणि लवकरच त्याला यामध्ये अटक करण्यात येणार आहे। बरोबर आहे, विनयभंग आणि पोक्सोचा आपण गुन्हा देवरी पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।